स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो IPS मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच जणांचे ग्राउंड हे देखील झालेले आहेत आणि काही जणांचे बाकी आहेत। तर ज्यांचे झालेले आहेत त्यांनी काही चुका केलेल्या आहेत, त्या चुका आपल्याला सुधारता येतील। तर ते कशा प्रकारे? तर त्यांच्या चुका हे म्हणजे गोला हा आपल्या हाताचा मार्क आहे, म्हणजे हे 15 मार्क आपल्याला एकदम हमीचे असे मार्क आहेत की याच्यात आपण आपल्याला जो मार्क लेवल आहे तो वाढवू शकतो। म्हणजे जर का 50चे ग्राउंड आहे त्यामध्ये 15 मार्क खूप मायने असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, तिथं हा एक अशी चुकी आहे की जो गोलाफेक जो आपल्याला इव्हेंट होत असतो, हा इव्हेंट तिथं सगळ्यात लास्टमध्ये म्हणजे आधी 1600 मीटर किंवा 5 किलोमीटर होऊन जात आहे, त्यानंतर 100 मीटर होत आहे, त्यानंतर गोळाफेक होत आहे। तर तो गोळा कमी का पडत असतो? कारण एकच आहे, तुमच्या शरीरामध्ये एनर्जी लेवल हा कमी असतो आणि त्यानंतर तुमच्या पोटात अन्न नसल्यामुळे तुम्ही खाली पोट ते गोळा फेकत असतात, म्हणून तुमची जी ताकद आहे ती अपुरी पडते। म्हणून यासाठी तुम्ही पोलीस भरतीला जात असाल तर म्हणजे ज्यांचे झाले आता त्यांना ते तर काही करू शकणार नाहीत, पण ज्यांचे बाकी आहेत त्यांना देखील ही सूचना आहे की आपल्यासोबत पोलीस भरतीला येताना किंवा जाताना काही फूड आहेत ते फूड कॅरी करायचे आहेत आणि ते फूडांना केव्हा खायचे आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे। तर फूडमध्ये आपल्याला सफरचंद, केळी हे असे फूड आपण भरतीला येण्यावेळेस किंवा जाण्यावेळेस हे फूड कॅरी करायचे आहेत। कॅरी केल्यानंतर त्यांना कधी खायचे आहेत ते देखील ते महत्त्वाचे आहे। तर आधीच तुमच्या ग्राउंडसाठी एनर्जी असणार आहे, म्हणून तेव्हा ते खायचे नाहीत, कारण की ते जर खाल्लं ते फूड जर का खाल्ले तर फूड खाल्ल्यानंतर आपल्याला म्हणजे असं काहीतरी स्थूलसारखं हे वाटत असतं। म्हणून ते पदार्थ वगैरे ते तेव्हा रनिंगच्या वेळेस खाऊ नये। रनिंग झाल्यानंतर 100 मीटर जेव्हा तुम्हाला वाटतं की 100 मीटरमध्ये माझा जोर कमी पडणार आहे, तर 100 मीटरच्या वेळेस तुम्ही एक अर्धा फूड खाऊ शकता, म्हणजे एक केळी किंवा एक सफरचंद असं हे फूड खाऊ शकतात। त्यानंतर घोड्याचा इव्हेंट असतो, घोड्याच्या इव्हेंटच्या वेळी तुम्हाला ते फूड किंवा पाणी हे जास्त प्रमाणात प्यायचे आहे, म्हणजे तुमचे एनर्जी लेवल हा वाढून गेलेला असेल व तुम्ही गोला चांगल्या प्रकारे फेकू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ग्राउंडला गेल्यानंतरची इन्फॉर्मेशन। तर आणि तिथं गेल्यानंतर गोला कसा पकडायचा आहे ते देखील मी सांगतो आहे। तर तिथं आपण गेल्यानंतर गोला आपण कसाही फेकला तरी आपला गोला आउट जात नाही, म्हणून ही टेक्निक वापरा। ही टेक्निक वापरल्यानंतर जर का तुमच्या हातात गोला बसत असेल पूर्णपणे तर ही टेक्निक तुम्हाला कामात येणार आहे, आणि जर का तुमच्या हातात गोला बसत असेल तर तरी देखील तुम्ही प्रयत्न करायचे आहे की गोला तुमच्या हातात बसायला पाहिजे। तर चला, मी तुम्हाला तो गोला कसा पकडायचा आहे ते सांगतो आणि फेकूनही दाखवतो। तर गोला कसा पकडायचा आहे ते बघा व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे तुमचा गोला आउट जाईल। कारण ग्राउंड ओला असल्यामुळे आणि असं काही प्रकार नाही आहे का तिथं ग्राउंड ओला आहे, त्यांनी सुविधा केलेली आहे टेंटमध्ये। तो जर का पाणी येत असेल तर टेंटमध्ये घेत आहे, आणि जर का पाणी येत नसेल तर ते बाहेरच्या आवरणात हे आपला गोलाचा इव्हेंट घेत आहेत। तर या गोल्याला कसं धरायचं आहे, जेव्हा आपलं ग्राउंड वगैरे सगळं मारून झालं तेव्हा हा जो काही आपला अंगठा आहे आणि ही करंगडी यावर मेन फोकस असतो गोल्याचा। त्यात ही करंगडी आणि गोला याला असं पकड घ्यायची आहे। हे वरचे 3 बोट आहेत यांना व्यवस्थित ठेवायचे। हे बघा माझे दोघी बोट कसे आहेत, मग हे दोघी बोट झाले म्हणजे करंगडी आणि अंगठा झाला, मग हे 3 बोट अशी पकड धरायची म्हणजे हा गोला माझा सुट्टा कामा नाही, ठीक आहे ना। मग ही पकड बसली तर आपण गोला सहजपणे आउट ऑफ फेकू शकतो तिथं। आणि तुम्हाला जर का वाटत आहे की गोला हा जड झालेला आहे, म्हणून आपले हात हलका करण्यासाठी गोल्याला वरती फेका असा असा गोला हा वरती फेकल्याने आपल्याला याचं वजन हलका होऊन जातं। तर चला आपण गोला फेकून बघू। विद्यार्थी मित्रांनो, गोला फेकत असताना जी मागे लॉन्चिंग होते, म्हणजे आपण गोला धरून कंबर आणि गुडघं हे वाकवत असतो आणि त्यानंतर उडी घेत असतो। तर हे 2 थिंग्स यात महत्त्वाचे आहेत, मागे लॉन्चिंग आणि त्यानंतर उडी आणि मग गोला फेकण्याचा झटका। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्याने आपल्याला गोला हा आउट ऑफ जाताना दिसत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हे गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि ह्या गोष्टी मुली देखील फॉलो करू शकता, कारण यात फक्त त्यांच्या रनिंग म्हणजे
जे मुलांना 1600 मीटर पळावं लागतं, 5 किलोमीटर पळावं लागतं, ते मुलींना फक्त 800 मीटर पळावं लागतं. बाकी सगळं सेम आहे. तर मुली देखील हे टिप्स फॉलो करू शकतात. तर व्हिडिओ इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.